नमस्कार. स्वयंभू चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या वास्तू टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्या जरूर जाणून घ्या. तशा पाहिल्या तर वास्तू टिप्स खूप आहेत आणि मी आज जे तुम्हाला 10 वास्तू टिप्स सांगणार आहे त्या महत्त्वाच्या देखील आहेत आणि रोजच्या आपल्या कामामध्ये याचा नक्कीच फायदा होईल. तर बघा, पहिली टिप्स आहे ती म्हणजे दर अमावास्येला तुम्हाला दहीभात ओवाळून आपल्या घरावरून टाकायचा आहे. हा टाकल्याने आपल्या घरातील नकारात्मकता तसेच नजरबाधा करणीबाधा दूर होते. आपल्याला हे काही रोज करायचं नाही. आपल्याला फक्त अमावास्येला हा उपाय नक्कीच करा. छोटासा आहे पण खूप चांगला आहे. तसंच दुसरी टिप्स आहे ती म्हणजे दर पौर्णिमेला तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजावरती म्हणजेच मुख्य हुंबऱ्यावरती कापराच्या 5 वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत. या कापराच्या 5 वड्या जाळल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर तर होतेच. कापराला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे हे आपण जाणतोच आहोत. ज्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते आणि घरात नकारात्मकता राहत नाही. आणि जर असेल तर ते बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे जरूर तुम्ही दर पौर्णिमेला 5 कापराच्या वड्या आपल्या मुख्य हुंबऱ्यावरती नक्कीच जाळा. तिसरी वास्तू टिप्स अशी आहे, आपण घराची साफसफाई, जळमटे, भंगार, फाटकी कपडे तसेच काही तुटके फुटके भांडी असतात हे आपल्याला शनिवारी बाहेर काढायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते. पण या उलट एक लक्षात ठेवायचं आहे, गुरुवारी तुम्हाला जास्तीची साफसफाई करायची नाही. हे मात्र लक्षात ठेवा. तशीच पुढची टिप्स आहे चौथी ती म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावर तुम्हाला 64 योगिनी यंत्र लावायचे आहे. ते तुम्हाला यंत्र दिंडोरी पीठात नक्कीच मिळेल. ते तांब्याचे असते, प्लॅस्टिकचे असते. आता तुम्ही म्हणाल की 64 योगिनी हे काय आहे? तर हे 64 योगिनी जे आहे ते दत्त महाराजांच्या दास्य आहेत. हे तुम्हाला अष्टमीला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचे. प्लॅस्टिकचे मिळते, तांब्याचे मिळते. तांब्याचे मिळाले तर अतिशय उत्तम. जे तुम्हाला तात्पुरते मिळेल ते लावा. तांब्याचे मिळाले तर काढायची गरजच नाही. प्लॅस्टिकचे मिळाले तर लावू शकता. नंतर तुम्ही तांब्याचे कुठूनही शोधून घ्या. पण शक्यतो दिंडोरी पीठामध्ये तुम्हाला नक्की मिळून हे जाईल. हे 64 योगिनीचं आपण ज्यावेळेला दरवाजावरती यंत्र लावतो यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही आणि शिवाय जर केलेली असेल तर ती नक्कीच बाहेर या यंत्रामुळे जाते. तुम्हाला मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की हे 64 योगिनीचं जे यंत्र आहे ते तुम्हाला अष्टमीलाच आणायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आणि दर अष्टमीला तुम्हाला याची पूजा करायची आहे. हे काढण्याची तुम्हाला गरज देखील नाही. तुम्ही अक्षदा वाहू शकता, हळदी कुंकू लावू शकता प्रत्येक अष्टमीला आणि अगरबत्ती तुम्ही दाखवू शकता. हा नियम नक्कीच लक्षात ठेवा. कारण बघा, आपण कोणतेही उपाय करतो किंवा एखादे यंत्र बसवतो, कोणतीही देवाची एखादी वस्तू आणतो तर त्याची सेवाही तितकंच होणं गरजेचं आहे. तरच आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे ही एक छोटीशी टिप्स नक्कीच लक्षात ठेवा. पुढची 5वी टिप्स अशी आहे, वास्तू ही नेहमी आपल्याला तथास्तु म्हणते. म्हणून आपण प्रत्येक शब्द वाक्य विचार करूनच घरात बोलायला हवा. नेहमी सकारात्मक बोला. उदाहरणार्थ बघा, माझे कसे होणार, हे काम माझे होईल का, असे कधी बोलू नका. त्याच्या उलट तुम्ही असे बोला, माझे चांगलेच होणार आहे. माझे जे काम करणार आहे त्याच्यामध्ये मला भरभरून यश मिळणार आहे. आणि त्यावेळेला तुमचं हे आहे ते वास्तूपर्यंत हे पोचलं जातं. त्यामुळे वास्तू तिथे तुम्हाला तथास्तु म्हणते आणि तुमची कामे नक्कीच सकारात्मक आणि योग्य पद्धतीने पार पडतील. त्यामुळं वास्तू ही तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये बोलताना नेहमी आपण विचारपूर्वकच बोलायला हवे. पुढची टिप्स आहे ती म्हणजे चपाती बनवताना तव्यावर दूध शिंपडा आणि मग चपाती करा. आणि जी पहिली चपाती आहे ती तुम्ही गाईला खाऊ घाला. गाईला नाही भेटली तर पक्ष्यांना खाऊ घाला. तेही नाही भेटलं तर कुत्र्याला तुम्ही ते नक्कीच घालू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणखी एक तुम्हाला सांगते, लक्ष्मी प्राप्तीसाठी तवा नेहमी
असा ठेवा की तो बाहेरच्या व्यक्तीला तवा दिसू नये आणि तो तवा पालता कधीही ठेवू नये, हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तसेच बघा, चपाती करायच्या अगोदर हे देखील छोटीशी टिप्स लक्षात ठेवा की तव्यावर दूध शिंपडल्याशिवाय चपाती करू नका. पुढची टिप्स 7वी आहे ती म्हणजे घरामध्ये तुळशीचे रोप हे प्रत्येकाचे असतेच आणि प्रत्येक जणाने हे तुळशीचे रोप लावावे. त्याचबरोबर कोरपड देखील लावावी. ही वनस्पती नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. तसेच ती औषधी देखील आहे. काही ठिकाणी तरी कोरपडीला देखील लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि पूजा केली जाते. तर आपल्याला निदान कोरपडीचे रोप आपल्या घरामध्ये तुळशीसोबत म्हणजे तुळशीच्या बाजूला नाही पण तुम्ही लावू शकता. पुढची टिप्स आहे ती म्हणजे मीठ, पैसे आणि झाडू हे लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत. त्या संध्याकाळी कोणालाही देऊ नका. मीठ आपण हे तरी वस्तू मीठ तरी कोणालाही देऊ नका, पण झाडू आणि पैसे तात्पुरते देतो, पण ते देताना देखील संध्याकाळी देऊ नका. ही वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर तुम्ही हे पैसे, झाडू, लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर लक्ष्मी बाहेर जाते. ती परत कधी आत येण्याचा मार्ग नसतो. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, कधीही झाडू, पैसे आणि मीठ कोणालाही संध्याकाळी देऊ नका. मीठ तर कधीच कोणाला देऊ नका. तात्पुरता लोकांना राग आला तरी चालेल आणि त्याच्या अगोदर आपणही कोणाचे आणायला जाऊ नका, कारण आपण पहिला नियम पाळला तर समोरचे पाळतात. ही वेळ लक्ष्मी येण्याची असते, त्यामुळे ही टिप्स अतिशय महत्त्वाची आहे. पुढची टिप्स आहे ती म्हणजे हळद. हळद ही नकारात्मकता शोषून घेण्याचे काम करते. ती औषधी देखील आहे. हळदीमुळे आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत होते. तसेच गुरूंची कृपा आपणास मिळते. त्यामुळे हळदीचे दान करणे फार गरजेचे आहे. हळदीचे प्रचंड लाभ आपणास मिळतात आणि तुम्हाला जर दान करायचं असेल तर तुम्ही मंदिरात दान करू शकता. बघा, मंदिरात भंडारे वगैरे असतात, त्यावेळेला तुम्ही हळद आवर्जून द्या आणि तीही देताना तुम्ही गुरुवारी दिली तर त्याहून अतिशय सुंदर. तर गुरुवारी तुम्ही हळदीचे दान जरूर करा. शिवाय पुढची टिप्स आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील तवा कधीही पालता ठेवू नका. हे मी अगोदर देखील सांगितलेलं आहे. हे जरूर जाणून घ्या, कारण तवा ही छोटीशी जरी गोष्ट असली तरी खूप मोठा दोष देऊन जातो. त्यामुळे तवा अशा ठिकाणी ठेवा की तो कोणाला दिसला नाही पाहिजे आणि त्यातल्या त्यात तो पालता कधीच ठेवू नये. तर या छोट्या छोट्या वास्तू टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर अशाच काही वास्तू टिप्स नवीन व्हिडिओमध्ये घेऊन तोपर्यंत धन्यवाद.